केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या लोणी येथील दौऱ्याच्या आणि राष्ट्रीय स्तरावरील कथावाचक प्रदीप मिश्रा यांच्या शिवमहापुराण कथेच्या नियोजनासाठी भारतीय जनता पार्टी भाजप शिर्डी शहर कार्यकारिणीचं बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं। माजी खासदार डॉ सुजय विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शिर्डी येथे पार पडलेल्या बैठकीत शिर्डी शहरातील सर्वच भाजप पदाधिकारी आणि स्थानिक नेते उपस्थित होते। अमित शहा यांच्या स्वागताची तयारी पूर्णत्वाकडे जात असून बैठकीत प्रामुख्याने 5 ऑक्टोबर रोजी लोणी येथे होणाऱ्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या दौऱ्यासंदर्भात विस्तृत चर्चा झाली। अमित शहा लोणी येथे कारखान्याचं नूतनीकरण उद्घाटन तसेच पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील आणि पद्मभूषण डॉ बाळासाहेब विखे पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण करणार आहेत। याचबरोबर जनसभेला संबोधित करतील। हा कार्यक्रम ऐतिहासिक असल्यानं या दौऱ्यादरम्यान केंद्रीय गृहमंत्र्यांचे भव्य स्वागत करण्यासाठी शिर्डी शहर भाजपनं जय्यत तयारी सुरू केली आहे। शिर्डी शहर आणि परिसरातील जास्तीत जास्त नागरिकांनी या जनसभेला उपस्थित राहावं यासाठी पदाधिकाऱ्यांनी विशेष लक्ष देण्याचे निर्देश डॉ सुजय विखे पाटलांनी बैठकीत दिले। दरम्यान 12 ते 16 ऑक्टोबर या कालावधीत शिर्डीजवळील निर्मळ पिंपरी येथे आयोजित करण्यात आलेल्या प्रदीप मिश्रा यांच्या 5 दिवसीय शिवमहापुराण कथेच्या आयोजनाचा आढावा देखील घेतला। कथास्थळी येणाऱ्या लाखो भाविकांसाठी आवश्यक सुविधा पुरवण्यासाठी शहर भाजपनं प्रशासकीय यंत्रणा आणि आयोजकांशी समन्वय साधण्यावर भर देण्यात आला। यावेळी बोलताना माजी खासदार डॉ सुजय विखे पाटील यांनी शिवमहापुराण कथेचं महत्त्व विशद केलं। कितीही पाऊस आला किंवा पूर आला तरी प्रदीप मिश्रा यांची शिवमहापुराण कथा ठरल्याप्रमाणेच होईल असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला। याचबरोबर विखे पाटील यांनी शिर्डी परिसरातील महिलांना या कथेसाठी मोठ्या संख्येनं उपस्थित राहण्याचं आवाहन केलंय। आज शिर्डी येथे भारतीय जनता पार्टीच्या नवनिर्वाचित कार्यकारिणीची बैठक पार पडली। या बैठकीमध्ये आमचे राष्ट्रीय नेते राज्यात देशाचे गृहमंत्री माननीय अमितभाई शाह यांचा शिर्डी येथील दौरा आणि त्या दौऱ्यानिमित्त त्यांची स्वागताची तयारी तसेच 12 ते 16 ऑक्टोबर दरम्यान होणारा परमपूज्य प्रदीप मिश्रा महाराजांची शिवपुराण कथा याच्या आयोजनाची बैठक पार पडली। पहिला तर 5 तारखेला माननीय अमितभाई शाह येतात यांचं स्वागत आणि लोणीला इथं होणारा कारखान्याचं नूतनीकरणाचं उद्घाटन तसेच या राज्यामध्ये देशामध्ये ज्यांनी सहकार्य असे पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील आणि आमचे आधारस्थान कैलासवासी बाळासाहेब विखे पाटील यांच्या पूर्णकृती पुतळ्याचं अनावरण आणि जनसभा असा कार्यक्रम लोणी येथे पार पडत आहे। त्या नियोजनामध्ये सर्वच तालुक्यातले लोक हे प्रामुख्याने याची बैठक स्वतंत्र होणार आहे, पण शिर्डीमध्ये येत असल्या कारणाने शिर्डीचं नियोजन आपण पहिलं घेत आहोत। त्याचबरोबर शिवपुराण कथेला देखील 11 तारखेला साधारण 4 च्या दरम्यान परमपूज्य प्रदीप मिश्रा महाराजांचं मिरवणूक शिर्डीमधून होणार आहे। त्याची देखील नियोजनची बैठक आम्ही आज घेतली। आता पुढच्या काही कालावधीमध्ये अत्यंत महत्त्वाचे दिवस आहेत। दसरा आहे, त्याच्यानंतर अमितभाईंची सभा आहे, त्यानंतर प्रदीप मिश्राजींचा कार्यक्रम आहे, त्याच्यानंतर दिवाळी आहे। असं एक सणाचं वातावरण राहत्या तालुक्यामध्ये होणार आहे आणि या सणामध्ये साजरी करण्यासाठी आमची प्रत्येक माता भगिनी सहभागी व्हावी, प्रत्येक युवक सहभागी व्हावा आणि प्रत्येकाने आपल्या आपल्या परीने या दोन्ही कार्यक्रमांसाठी योगदान द्यावं यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत। आणि मला विश्वास आहे की जेवढं प्रेम या तालुक्याच्या जनतेने विखे पाटील परिवारावर केलं, नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांवर केलं, तेवढंच प्रेम माननीय अमितभाई आल्यावर ते दाखवतील। आमचे नेते राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब येणार आहेत, त्यांचा देखील स्वागताची तयारी आहे। तर एक अभूतपूर्व असा कार्यक्रम होणार आहे आणि त्याची जय्यत तयारी आम्ही करू हा विश्वास मला आहे। एक शिवमहापुराण कथा दसरा त्यात अमितभाई शाह तिसऱ्यांदा आपल्या तालुक्यात येत आहे, काय आनंदोत्सव आहे आपल्या? नाही, आता अमितभाईंसारखा माणूस व्यक्ती आमच्या घरी दुसऱ्यांदा येणं हे मला वाटतं की हे आमचं भाग्य आहे। माननीय मुख्यमंत्री येणार आहेत ते आमचं भाग्य आहे। एवढे मोठे मोठे नेते जे आज राज्याला एक वेगळ्या दिशेने नेत आहेत, देशाला एका वेगळ्या दिशेने नेत आहेत, असे महान नेते आमच्या घरी येतात, आमच्या घरी त्यांचे पावलं लागतात। हे या मतदारसंघाच्या गोरगरीब जनतेच्या आशीर्वादामुळे आम्हाला मिळालेलं भाग्य आहे आणि त्याचा वापर या तालुक्याच्या विकासासाठीच आम्ही करू। ते आल्यानंतर जे तालुक्याचे प्रश्न असतील, आज अतिवृष्टी या महाराष्ट्रामध्ये झालेली आहे, आपल्या तालुक्यामध्ये पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे, या संदर्भात अनुदानासाठी आपण माननीय अमितभाईंची चर्चा करू। माननीय मुख्यमंत्री महोदयांनी कालच प्रेसमध्ये सांगितलेलं आहे की अनुदान दिवाळी आत आपण शेतकऱ्यांना देणार आहोत, पंचनामे चालू आहेत। असे सगळ्याच गोष्टी एकत्रित आल्या आहेत। पण जरी
संकटाचं काम असेल किंवा संकटाची परिस्थिती असेल, पण हा कुठला सांस्कृतिक कार्यक्रम नाही. हा कारखान्याचा नूतनीकरणाचा उद्घाटनाचा कार्यक्रम आहे आणि धार्मिक कार्यक्रमाची तर काळाची गरज आहे. मला असं वाटतं की प्रदीप मिश्रा महाराजांची कथा झाल्यानंतर या मतदारसंघामध्ये, या तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये किंबहुना अनेक संकट दूर होण्यामध्ये मदत होईल. आणि म्हणून शेवटी शंकराची कृपा असेल तर शेवटी शंकरापेक्षा मोठं कोण, ही भावना प्रत्येक नागरिकाची आहे. पावसाचं वातावरण आहे, पावसाच्या वातावरणात कथेचं त्या ठिकाणी मैदान सुद्धा ओलं होत आहे. काय कशा पद्धतीने नियोजन असेल? कथा 2 ठिकाणी कॅन्सल झाली आहे. नियोजन हे महाकालच ठरवतील. मला विश्वास आहे की महादेवाचा आशीर्वाद आम्हाला मिळेल. आम्ही तयारीला लागलेलो आहोत, आम्ही तयारी करणार आहोत आणि किती जरी पाऊस आला तर ही कथा आम्ही करून दाखवणार. हे जिद्द आम्ही आमच्या प्रत्येक माता भगिनीची जी अपेक्षा आहे की ही कथा व्हावी, त्या बहिणींच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी मी असेल आणि आमचे सर्वच कार्यकर्ते सक्षम आहेत आणि आम्ही ते करून दाखवू. प्रदीपजी मिश्राची मिरवणूक कशी निघणार आहे? मिश्रा जे आहेत ते बाबांचं दर्शन घेणार आहेत का मंदिरात येणार आहेत? पहिल्या दिवशी ते दर्शन घेणार नाही, कारण की त्यांचं एक काय त्यांचा एक नियम असेल. ते एक मूर्ती आणतात त्यांच्याबरोबर, तर ते ज्या ठिकाणी मुक्कामाला असतात तिथे त्यांना स्थापित ती पहिली करावी लागते आणि मग ते मंदिरात जातात. तर कथेच्या या 5 दिवसामध्ये ते बाबांचं दर्शन निश्चित घेतील. पण पहिल्या दिवशी 11 तारखेला आल्यानंतर पहिली शिर्डीला मिरवणूक झाल्यानंतर ते लोणीला मुक्कामाला थांबतील. ते 6 दिवस लोणीला मुक्कामाला आमच्या घरीच, त्यामुळे आम्हाला त्याचा एक आनंद आहे आणि निश्चित या 5 दिवसामध्ये बाबांचं दर्शन घ्यायला ते येतील. साधारण किती महिला तालुक्यात काय राज्यात? आमच्या पहिलं जे रजिस्ट्रेशन आम्ही केलं शिर्डी विधानसभेमध्ये आणि राहत्या तालुक्यामध्ये 40,000 माता भगिनींनी स्वतःहून त्यांचे फॉर्म आणून दिलेले आहेत. तर मला असं वाटतं की 12 तारखेला जवळपास 1.5-2 लाख महिला राहतील आणि 16 तारखेला सांगताना कमीत कमी 7 लाख महिला येतील. ही माझी म्हणजे महिला आणि पुरुष मिळून एवढी गर्दी अपेक्षित आहे. कारण की महाराष्ट्रामध्ये अनेक महिन्यांच्या नंतर कालावधीनंतर, कारण की 2 कथा ऑलरेडी पावसामुळे कॅन्सल झाल्या आहेत, तर महाराष्ट्राच्या अनेक ठिकाणात भागातून देखील लोक येणार आहेत. सगळ्यांचं नियोजन आम्हाला करायचं आहे. बाबांच्या आशीर्वादाने आम्ही करू, विश्वास आहे. काय आव्हान करणार दादा की साई भक्त आणि शिवभक्तांना? नाही, आव्हान काहीच नाही. कथा आपल्यासाठीच आहे, आपल्या मुलांच्या आणि आपल्या परिवाराच्या उज्ज्वल भविष्यासाठी आहे. कथा आपल्या सामाजिक शांतता राहावी, शेतकऱ्यांना संकटातून बाहेर यावं, अशा अनेक माध्यम या कथेच्या वतीने आपण साध्य करण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि या कथे झाल्यानंतर निश्चित तुम्हाला फरक दिसेल. ज्या ज्या ठिकाणी कथा झालीत अनेक महिलांना त्याचा चांगला परिणाम मिळालेला आहे आणि या कथेनंतर देखील आपल्या परिसरामध्ये संकट दूर होतील, ही एवढीच शंकराचार्य प्रार्थना. दादा, एक जसा साहेबांनी आरक्षणाचा मुद्दा सोडवला, तसाच आता जे शेतकऱ्यांना आलेलं संकट जे आहे ते अमित शहा 5 तारखेला शिर्डीमध्ये येत आहेत, तोही मुद्दा तुम्ही आपल्या विखे परिवाराच्या सुटला नाही. शेवटी मराठा आरक्षणाचा मुद्दा आम्ही जरी सोडलो तर आम्ही एक निमित्त होतो. याच्यामध्ये सगळ्यात मोठा वाटा जर कोणाचा असेल तर राज्याचे मुख्यमंत्री माननीय फडणवीस साहेब होते. त्यांनी आम्हाला ज्या ज्या सूचना दिल्या त्याची अंमलबजावणी आम्ही केली आणि जे काही या 50 वर्षाच्या राजकीय जीवनामध्ये आमच्या परिवाराने पुण्य कमवलं ते तिथं कामी आलं, एवढंच त्यामधलं एक पुण्याचा भाग आहे. पण शेतकऱ्यांना दिलासा देणं आवश्यक आहे. माननीय देवेंद्रजींनी देखील काल आपल्या प्रेसमध्ये आणि कॅबिनेटमध्ये देखील हा निर्णय झालेला आहे. 2400 कोटी रुपये जिल्ह्याला अगोदरच आलेले आहेत. अजून जो काय अधिक निधी आहे, कारण की आपल्या तालुक्याला उशिरा पाऊस शेवटच्या टप्प्यात 3 दिवसापूर्वी पडला, त्याचे आता पंचनामे पूर्ण होतील, तर ते पैसे दिवाळीच्या आत सगळ्या शेतकऱ्यांना मिळतील. आणि मला असं वाटतं की केंद्र सरकारकडून यापूर्वी मदतीची मागणी केलेली आहे राज्य सरकारने आणि ते केंद्र सरकार देखील राज्य सरकारच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहील. पालकमंत्री म्हणून नामदार साहेब आहेत, त्यांचं कौतुक आता विरोधक देखील करतायत. काल आपण जर बघितलं तर पवार जे आहेत, रोहित पवार, ते देखील कौतुक करत होते की अनेक वेळ घालून साहेबांनी जे आहे तो दौरा प्रचंड दौरा नामदार साहेबांच्या माध्यमातून झाला, वेळही दिला आणि शेवटी नैसर्गिक आपत्तीपुढे राजकारण नको. जो चांगलं काम करेल तो चांगलंच केलं, बोललं गेलं पाहिजे आणि हा त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे की त्यांनी त्या गोष्टीला मान्यता दिली की ठीक आहे, पालकमंत्री काम करतायत. याचबरोबर अमित शहा साहेबांच्या कार्यक्रमादरम्यान आमच्या प्रवरा परिवाराच्या वतीने मुख्यमंत्री सहायता निधीला आम्ही 1 कोटी रुपये देणगी देणार आहोत की ज्या ज्या ठिकाणी अतिवृष्टी झाल्या, ज्या ज्या ठिकाणी शेतकऱ्यांचं नुकसान झालंय, तर प्रवरा परिवाराच्या वतीने 1 कोटी रुपयाचा जनादेश हा आम्ही माननीय अमित भाईंच्या हस्ते माननीय मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द करणार आहोत. दादा, काल लोखंड यांनी पत्रकार परिषद घेतली, माजी खासदार शिर्डी लोखंड, त्यांनी 3 महिन्याचा पगार जो आहे तो मुख्यमंत्री निधीमध्ये दिलेला आहे. तुम्ही काय आवाहन करू शकता जे माझे आजी खासदार आहेत, आमदार आहेत, त्यांनी देखील हा आपला जो निधी आहे किंवा पगार आहे
तो मुख्यमंत्री साहेबांनी द्यावा. नाही, आता प्रत्येकाने आपल्या आपल्या परीने योगदान दिलं पाहिजे. कोणी किती द्यावं हा त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे. त्यांनी केलं त्याचं स्वागतच आहे. मला माहित नाही की माझी खासदाराला पगार असतो का नाही, कारण की मी कधी बघत पेन्शन मी माझं बॅलन्स अकाउंट सुद्धा पाहिलेलं नाही की पैसे येतात जातात का. आपल्याला गरज पडत नाही. आपला स्वयंपाक रोज दुपार सकाळ संध्याकाळ कार्यकर्ते जीव घालतात, त्यामुळे भाजी घ्यायची गरज पडत नाही आणि झोपायला घर. त्यामुळे बँकेत किती पैसे कधी पाहायला वेळच मिळाला नाही. तर आला असेल तर मी माझा पगार देईल, पण प्रत्येकाने आपल्या आपल्या परीने योगदान द्यावं. तर त्यांनी जो निर्णय घेतलाय तो स्वागतार्थ आणि बाकी त्यांचा आदर्श बाकींनी घ्यावा. आता शेतकरी वर्गाबरोबर इतर लोकांचे खूप नुकसान झाले अतिवृष्टीमुळे, त्यांच्यासाठी काही व्यापारी आणि त्या लोकांना नाही. आता त्या सगळ्या गोष्टींचा पंचनामा होऊन लक्षात घ्या की शेवटी नैसर्गिक आपत्ती आहे. पहिलं शेतकऱ्यांना दिलासा मिळाला पाहिजे, मग इतर ठिकाणी काही घरं वाहून गेले असतील त्याचे वेगळे पंचनामे आहेत. व्यापाऱ्यांचं वैशिष्ट्य असं आहे की ज्या ज्या ठिकाणी मी अनेक वेळेस म्हणतो व्यापाऱ्यांना देखील की जे आपण उद्योग करतात त्याचा आपण इन्शुरन्स करणं आवश्यक आहे. बऱ्याचशा ठिकाणी इन्शुरन्स झालेलं, त्यामुळे अनेक व्यापाऱ्यांना त्याचा लाभ मिळेल. ज्या ज्या ठिकाणी इन्शुरन्सने त्याला कशी मदत मिळेल एक विस्तृत आराखडा तयार होणार आहे. पण पहिलं शेतकऱ्यांना आपण दिलासा देऊ आणि मग टप्प्याटप्प्याने जे इतर वंचित घटक आहेत त्यांना आपण मदत करायचा प्रयत्न करू. दादा, सगळ्यांना अशी आशा होती की दिवाळीच्या दरम्यान इलेक्शन सुरू होते शिर्डी नगर परिषदेचं, पण ते लांबणीवर गेलेलं आहे. काय आता शिर्डीकरांची जी दिवाळी गोड कशी करणार आहे, आता ती सगळी तुमच्यावर अवलंबून आहे. नाही, दिवाळी गोडच राहते आमची, आम्हाला काही अडचण नाही. दिवाळी गोड. आपल्या मतदारसंघामध्ये इलेक्शनवर दिवाळी ठरत नाही. आपल्या मतदारसंघामध्ये 5 वर्ष विधानसभा झाल्यानंतर तर पुढच्या विधानसभेपर्यंत दिवाळी सगळ्यांची गोडच राहते. कारण की आता गणपती झाले ते एकदम जोरात, गणपतीमधून दिवाळी साजरा होणार आहे. आणि मला वाटतं कालच राहता आणि शिर्डीची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झालेली आहे. तर निवडणूक ठरलेल्या वेळेप्रमाणेच होणार. नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये शिर्डी नगरपंचायतची निवडणूक आपल्याला होताना पाहायला मिळेल. आता दिवाळी गोड करायची ते उमेदवारांचं काम आहे. ज्याला ज्याला इच्छा आहे, जे जे घोड्यावर नवरदेव बसलेत त्यांनी हळद लावून त्यांचं ज्याला म्हणतो आता काय त्याच्यावर मी काय त्याच्यावर वाक्य वापरणार नाही. जाऊ दे, त्याच्यावर पुढे बोलायला बरं. आता जे जे इच्छा ज्यांच्या आता काय होतं की इच्छुक भरपूर आहेत, त्यामुळे जेवढे जास्त उमेदवार तेवढे लोकांनी दिवाळी चांगली. म्हणून मी सगळ्यांनाच म्हणतो की तुला पण तिकीट आहे, तुला पण तिकीट आहे. आपल्या माध्यमातून जनतेची दिवाळी गोड व्हावी एवढीच इच्छा आहे. शेवटी शिर्डीमध्ये जे साहेब म्हणतील तेच होणार आहे, पण आता बाकी लोकांची हाऊस होऊ द्या सगळ्यांची. या महत्वपूर्ण बैठकीमुळे आगामी काळात होणाऱ्या दोन्ही मोठ्या कार्यक्रमांच्या यशस्वीतेसाठी शिर्डी शहर भाजपचे पदाधिकारी पूर्ण ताकदीनं कामाला लागल्याचं चित्र दिसून येत आहे. एसएन मीडियासाठी कॅमेरा पर्सन साई सुराळे, शिर्डी.